श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे 29 जानेवारी, वार बुधवार, आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या. मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ अमावस्या मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपण काहीच नाही केलं तरीही चालेल, पण आपल्या पितरांसाठी आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर आपले पित्र जे आहेत तर ते तृप्त होतील, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या जीवनातील 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आणि घरातील सर्व जी गरिबी आहे तर ती संपून जाईल. असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. मौनी अमावस्या ही आपल्या पितरांसाठी समर्पित असते. या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी स्नान आणि दान केलं पाहिजे. जितकं तुम्ही दान या दिवशी कराल तितकं ते आपल्या पितरांना मिळत असतं आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. यामध्ये तुम्हाला जमेल त्या वस्तू दान करू शकता. मग तुम्ही अन्न दान करा, वस्त्र दान करा, पैशांचं दान करू शकता, यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकावरनं पृथ्वी तलावरती येत असतात आणि भ्रमण करत असतात. सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाचं, मेहनतीचं चीज होत नाही, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कारण का, ह्या ज्या पवित्र तिथी असतात आपण आपल्या पूर्वजांचं, आपल्या परमेश्वराचं नाव स्मरण करत नाही आणि त्यामुळेच आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रहमान जे आहे तर ते खराब होतात, कुठेतरी ग्रह दोष जे आहे तर ते आपल्या कुंडलीमध्ये तयार होत असतात. त्यामुळेच आपल्याला हे जे काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना हे उपाय करायचे असतात. पितरांसाठी दिवा लावल्याने काय होईल, ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्या प्रकारे आपल्या पूर्वजांना देखील प्रकाशाची गरज असते. आपण हा जो दिवा आहे तर तो आपल्या पूर्वजांना लावल्यामुळे या दिव्याचा प्रकाश हा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप फायदेशीर ठरत असतो. आपण लाईट नसेल तर राहू शकतो का, तर अजिबात नाही. त्याच पद्धतीने हा दिवा जर आपण त्यांच्यासाठी लावला तर ह्या दिव्याचा छोटासा प्रकाश हा त्यांच्या जीवनामध्ये उजेड घेऊन येत असतो आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्यामुळेच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे. तुम्ही काहीच करू नका, तुम्ही कोणत्या उपायही करू नका, सेवाही करू नका तरीही चालेल. फक्त तुम्ही हा एक उपाय करा. बघा, एक दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती याचा छान अनुभव तुम्हाला येईल. आणि हे जे उपाय असतात ते तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. प्रत्येक अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक अमावस्येला तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, मातीची पंती घ्या चालेल, काहीच हरकत नाही, किंवा गव्हाच्या पिठाचा तयार करून घेतला तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते. पिंपळाच्या झाडावरती या दिवशी पूर्वज आपले येऊन तिथे स्थायी स्वरूपात निवास करत असतात. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही जल अर्पण करावं. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या असतात, पण पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी चुकूनही हात लावायचा नसतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हा दिवा तुम्ही घेतलेला आहे, दिवा व्यवस्थित असावा, कुठेही तुटलेला फुटलेला असा अजिबात नको. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचंच तेल टाकायचं, कारण मोहरीच्या तेलामध्ये आपल्या घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी असतात तर त्या दूर करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. त्यामुळे तुम्हाला यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल नाही आमच्याकडे मोहरीचं तेल, तर काय करू, मग जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता ते तेल तुम्ही टाकलं तरीही चालेल. नंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आता आपण हा दिवा आपल्या पितरांसाठी लावलेला आहे, त्यामुळे पितरांसाठी काय समर्पित असतं तर काळे तीळ. त्यामुळे ह्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे. काळे तीळ टाकले की त्यानंतर हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि उचलून आपल्या घरामध्ये जिथे माठ असतो बघा,
बघा आपण पाणी भरून ठेवतो किचनमध्ये, माठामध्ये किंवा हंड्यामध्ये, तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही माठ भरून नाही ठेवत, तर काय करा, एक उद्याच्या दिवस काहीतरी एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि तिथे तुम्ही संध्याकाळी हा दिवा 5 ते 6 या कालावधीमध्ये लावायचा आहे. जोपर्यंत अमावस्या संपत आहे तोपर्यंत तुम्ही संध्याकाळच्या वेळेस 5 ते 6 या कालावधीमध्ये हा दिवा लावू शकता. दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा. त्यानंतर त्या दिव्याला तिथे नमस्कार करायचा आहे. तिथे तुम्हाला एकदा पितृस्तुती म्हणजेच पितृ जे सुक्तम आहे तर त्याचं पठण करायचं आहे. हे पितृसुक्तम तुम्हाला कुठे मिळेल, तर तुम्ही जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे, त्यामधून तुम्ही वाचू शकता. नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथेही तुम्हाला मिळेल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. खूप जास्त तेल टाकायचं नाहीये, कमीत कमी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास हा दिवा जळेल याच पद्धतीमध्ये तुम्हाला त्यामध्ये तेल टाकायचं आहे. नंतर दिवा थंड झाला की दिव्यातलं जे साहित्य आहे जर ते जळालेलं नसेल तर निर्माल्यात टाकून द्या. दिव्याखालचे जे तांदूळ होते तर ते उचलून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि दिवा परत स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पूर्वजांसाठी हा दिवा लावायचा आहे. घरामध्ये सुतक पेरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यानंतर आता आपल्याला पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा घालायची आहे, पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. ती कशा पद्धतीने, तर काय करायचं आहे, तुम्हाला थोडासा दही भात तयार करून घ्यायचा आहे, 1 मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि हा उपाय पिंपळाच्या झाडापासला तुम्हाला सकाळीच करायचा आहे. तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे, दही भात ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते, त्यामुळे तिकडे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पण उपाय जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाजवळ करायचा आहे. पिंपळाच्या झाडाची अमावस्येच्या दिवशी सेवा केल्यामुळे कितीही प्रकारातील प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होईल आणि आपल्या जीवनातील सर्व गरिबी, दुःख, दारिद्र्य नष्ट होत असतात. तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा. मौनी अमावस्या ही खूप प्रभावी मानली जाते. या दिवशी तुम्हाला जमेल तितकं तुम्ही दान करा. स्नान करण्याचा जो मुहूर्त आहे तर तोही सांगितलेला आहे, त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, तोही चेक करा. त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये नारळाचा एक उपाय करायचा आहे, त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहे आणि अमावस्येचे बरेचसे जे उपाय आहेत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. त्यामुळे ते सर्व व्हिडिओ बघा आणि ते सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल हे उपाय जर आपण केले तर. आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आपण लक्ष्मी स्तोत्रमचं पठण करावं, विष्णू सहस्रनामचं पठण करावं आणि विष्णू सहस्रनामचं पठण करत असताना मनातल्या मनात आपल्याला म्हणायचं आहे की हे विष्णू सहस्रनाम मी माझ्या पूर्वजांसाठी वाचत आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ह्या ज्या काही सेवा आहे, हे जे काही स्तोत्र मंत्र आहे याचं जर पठण केलं तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होईल. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. करून बघा, तुम्हाला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.